नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इकॉनॉमिक्स बोर्डाची प्रश्नपत्रिका ऑगस्ट 2023ची आपण पाहणार आहोत. म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका कशी सोडवायची व कशा प्रकारे येते याबद्दल माहिती जी आहे ती मिळण्यास तुम्हाला मदत होणार आहे. एकूण 80 मार्काची प्रश्नपत्रिका असते. 3 तास तुम्हाला त्या ठिकाणी वेळ दिलेला असतो व सध्याच्या स्थितीला पाहिलं तर 10 मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा वाढून दिलेली आहेत. तर या ठिकाणी सूचना आपल्याला दिलेली आहे, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. दुसरी सूचना आहे, आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके आकृती काढा. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. चौथा, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला, या प्रश्नामध्ये टोटल उपप्रश्न जे आहेत ते 4 असतात, अ, ब, क, ड. यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 5 मार्क दिलेले असतात. टोटल असे 20 मार्क ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला दिलेले असतात. 20 पैकी 20 तुम्हाला मार्क त्या ठिकाणी ज्याचा पूर्ण अभ्यास आहे तो त्या ठिकाणी सहजासहजी पाडू शकतो. तर त्यातील पहिला प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खालील विधाने पूर्ण करा. पहिला आहे, संसाधन वाटपाशी संबंध असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे अ. सूक्ष्म अर्थशास्त्र, ब. स्थूल अर्थशास्त्र, क. अर्थमिती, ड. कृषी अर्थशास्त्र. याचं उत्तर आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्या ठिकाणी उत्तर आहे. म्हणजेच उत्तर लिहिताना तुम्ही कसं लिहिलं पाहिजे, तर संसाधन वाटपाशी संबंधित असणारी अर्थशास्त्राची शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र, असं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आणि खाली अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर चा दुसरा प्रश्न जो आहे तो आहे, एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे अ. एकूण प्राप्ती, ब. सीमांत प्राप्ती, क. सरासरी प्राप्ती, ड. सीमांत प्राप्ती. याचं उत्तर आहे दुसऱ्याचं सीमांत प्राप्ती, म्हणजेच ब हे त्याचं उत्तर आहे. मग उत्तर लिहिताना तुम्ही कसं लिहायचं, एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती आणि खाली अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालीलपैकी टिंब या सूत्राने दर्शविता येतो. अ आहे dx बरोबर f कंसात px कंस पूर्ण, ब. dx बरोबर f कंसात p p2 कंस पूर्ण, क आकडा dx बरोबर f कंसात y, ड आकडा dx बरोबर f कंसात t. आता याचं उत्तर, तिसऱ्याचं उत्तर जे आहे ते आहे dx बरोबर f कंसात px हे त्याचं उत्तर आहे. म्हणजेच पहिलं उत्तर जे आहे ते आपलं बरोबर आहे. आकडा dx बरोबर f कंसात px या सूत्राने दर्शविता येते. मग उत्तर लिहिताना कसं लिहिणार, मागणी व किंमत यांचा फलन संबंध खालीलपैकी dx बरोबर f कंसात px या सूत्राने दर्शविता येईल व याच्या खाली अंडरलाईन करायचे. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न समितीचे स्थापना वर्ष. त्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला स्थापना वर्ष अ 1952, ब. 1949, क. 1947, ड. 1950. मग भारतातील राष्ट्रीय उत्पन्न समितीचे स्थापना वर्ष जे आहे ते कधीचं आहे, तर 1949. ब आकडा 1949. मग उत्तर लिहिताना कसं लिहायचं, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना वर्ष 1949, त्याच्या खाली अंडरलाईन करायची आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे,
जेव्हा एकूण उपयोगिता टिंब तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. पर्याय आहेत अ वाढते, ब स्थिर असते, क घटते, ड शून्य असते. मग या पाचव्याचं उत्तर आहे घटते. मग उत्तर लिहिताना कसं लिहिणार? जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते आणि घटतेच्या खाली अंडरलाईन करायची आहे. हे तुमचं उत्तर. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला ब विसंगत शब्द ओळखा. पहिला आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. उत्पन्न लवचिकता, एकक लवचिकता, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता. प्रश्न ब मधला पहिला, मग यातील विसंगत शब्द काय? एकक लवचिक, हे त्या ठिकाणी विसंगत शब्द आहे. दुसरा आहे उत्पादनाचे घटक, नफा, श्रम, भांडवल, संयोजक. मग उत्पादनाचे घटक त्या ठिकाणी कोणते आहेत? श्रम, भांडवल आणि संयोजक हे आहेत. नफा काय त्या ठिकाणी? विसंगत शब्द आहे, म्हणून त्या ठिकाणी उत्तर काय आपलं? नफा हा विसंगत शब्द आहे. तिसरा प्रश्न आहे स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार. पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, अत्यल्पकालीन बाजार. मग यातून स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार कोणकोणते आहेत? तर त्या ठिकाणी अत्यल्पकालीन बाजार जो आहे हा त्या ठिकाणी प्रकार नाही स्पर्धेनुसार बाजाराचा. पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारी आहे, अल्पाधिकार हे आहे, पण अत्यल्पकालीन बाजार हा प्रकार नसल्यामुळे तो काय विसंगत शब्द आहे. त्यानंतर पुढे पाहायचं आपल्याला बँक खात्याचे प्रकार. बचत खाते, डीमॅट खाते, आवर्ती ठेव खाते, चालू ठेव खाते. आता चौथा प्रश्न जो आहे याच्यामध्ये बचत खाते एक प्रकार असतो बँकेचा, आवर्ती ठेव खाते असतं, चालू ठेव खातं असतं. परंतु मित्रांनो डीमॅट खातं जे आहे हे डीमॅट खातं त्या ठिकाणी कशासाठी असतं? ते शेअर मार्केटसाठी. त्यामुळे हा बँक खात्याचा प्रकार नाही, म्हणजे विसंगत शब्द आहे. मग उत्तराच्या पुढे तुम्ही लिहिताना कसं लिहायचं? विसंगत शब्द चौथ्याचा डीमॅट खाते आहे असं लिहायचं. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण. महसुली खर्च, भांडवली खर्च, उपभोग खर्च, विकास खर्च. मग या ठिकाणी विसंगत शब्दामध्ये आपण काय लिहायचं आहे? उपभोग खर्च. उपभोग खर्च हा कशावरती केला जातो? आपल्या स्वतःवरती केला जातो. बाकी हे शासन जे आहे ते शासन त्या ठिकाणी खर्च करत असते, त्याच्यामुळे याच्यामध्ये समावेश होत नाही, म्हणून विसंगत शब्दाच्या पुढे काय लिहायचं? उपभोग खर्च. पाचवा प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर आपल्याला पाहिजे क आकडा पाहिजे आपल्याला. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. पहिला आहे वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी कसला खर्च करावा लागतो आपल्याला? तर विक्री खर्च हा करावा लागतो, म्हणून उत्तर आहे विक्री खर्च. मग हे वाक्य लिहायचं, ते पुढे काय लिहायचं? विक्री खर्च. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर. याचं उत्तर आहे दुसऱ्याचं प्रत्यक्ष कर. त्यानंतर तिसरा आहे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. तिसऱ्याचं उत्तर आहे उपयोगिता, हे त्याचं उत्तर आहे. चौथा आहे उत्पादन कार्यात भांडवली यंत्रसामुग्रीची होणारी झीज. आता यंत्रसामुग्री होणारी झीजसाठी काय वापरतो आपण? घसारा हा शब्द त्या ठिकाणी वापरतो. पाचवा प्रश्न आहे अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. पाचवेचं उत्तर काय? मागणी. काय? मागणी.
त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचे ड आकडा पहिल्यातला सहसंबंध पूर्ण करा. पेन आणि शाई, टिंब चहा आणि कॉफी पर्यायी वस्तू. पेन आणि शाईसाठी काय येणार या ठिकाणी उत्तर पूरक वस्तू. म्हणून या ठिकाणी काय पूरक वस्तू. दुसरं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र झाड, स्थूल अर्थशास्त्र काय येणार आहे जंगल. त्या ठिकाणी उत्तर येणार आहे जंगल. तिसरं टिंब मूळ वर्ष किंमत, P1 चालू वर्ष किंमत. मग मूळ वर्ष किंमतीसाठी काय येणार या ठिकाणी P0 या ठिकाणी उत्तर आपलं येणार आहे. त्यानंतर मागणी वक्र, टिंब पुरवठा वक्र वर जाणारा. मग याचं उत्तर काय येणार चौथ्याचं मागणी वक्र खाली येणारा, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पाचवेचं उत्तर आहे, पाचवा प्रश्न आहे तात्विक अडचण हस्तांतरित देणे, टिंब मालाच्या साठ्याचे मूल्य. मग या ठिकाणी उत्तर काय येणार आहे व्यावहारिक अडचणी, म्हणजे काय मालाच्या साठ्याचे मूल्य. त्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना व कोणती स्पष्ट करा. कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. 6 प्रश्न 6 मार्कासाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातले फक्त किती सोडवायचे तुम्हाला 3 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे 2 प्रश्न तुम्हाला एक्स्ट्रा या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काला आहे. 2 मार्काला हा प्रश्न आहे, 4 मार्काला 2 मार्काला आहे. संकल्पना ओळखायची आपल्याला ती स्पष्ट करायची आहे. सविताने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. याचं उत्तर काय येणार आहे वैयक्तिक घटक अभ्यास किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र अशा प्रकारचं येणार आहे उत्तर, उदाहरणातील संकल्पना म्हणून. आणि त्या ठिकाणी त्याचे स्पष्टीकरण म्हणून खाली नाव आहे संकल्पनेचे स्पष्टीकरण. अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्र विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास, अशा प्रकारे त्याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर दुसरं आहे भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केले. मग याचं उदाहरण संकल्पना काय येणार आहे आयात व्यापार. आणि संकल्पनेचे स्पष्टीकरण काय येणार एका देशाने दुसऱ्या देशाकडून केलेली वस्तूची व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय. एवढं उत्तर लिहावं लागेल तुम्हाला, तेव्हा तुम्हाला 2 मार्क पडणार आहेत. उदाहरणार्थ संकल्पनेला 1 आणि संकल्पनेच्या स्पष्टीकरणाला 1 मार्क. त्यानंतर प्रश्न तिसरा, प्रकाशला राज्य सरकारकडून दरमहा 15,000 निवृत्तीवेतन मिळते. मग याची उदाहरणार्थ संकल्पना काय हस्तांतरित उत्पन्न. संकल्पनेचे स्पष्टीकरण काय दुसऱ्या व्यक्तीने संस्थेने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादन कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय. हे झालं त्या ठिकाणी तिसऱ्याचं उत्तर. त्यानंतर आहे चौथ्या प्रश्न, मिठाची किंमत 20 रुपयावरून 50 झाली तर मिठाच्या मागणीत कोणताही बदल झाला नाही. चौथा, मग याचं उदाहरण संकल्पना आहे पूर्णतः अलवचिक मागणी. म्हणजे याच्यामध्ये काय मागणी बदल होत नाही, त्यामुळे त्याला काय म्हणतात अलवचिक मागणी असं म्हणतो आपण. संकल्पने स्पष्टीकरण काय वस्तूच्या किमतीत शेकडा बदल होऊ नये. वस्तूच्या मागणीत कोणताही शेकडा बदल होत नसेल तर अशा मागणीस पूर्णतः अलवचिक मागणी असं म्हणतात. पूर्णतः अलवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य 0 असते. हे त्याचं उत्तर आहे.
त्यानंतर 5वा प्रश्न आहे, मीनाने एकर कमी 1,50,000 एका वर्षाकरिता बँकेत जमा केले. आता ह्याचे उदाहरण संकल्पना आहे मुदत ठेव. मुदत ठेव ही संकल्पना आहे. याच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण काय? मुदत ठेव हा ठेवीचा असा प्रकार आहे ज्यात बचतदार ठराविक कालावधीसाठी निश्चित रक्कम व्यापारी बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवतो व तो या ठेवीतील रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतर काढू शकतो. हे त्याचं उत्तर आहे. तुम्हाला या 5 प्रश्नापैकी 3 प्रश्न सोडवायचे आहे आणि संकल्पना सांगायला 1 मार्क आणि स्पष्टीकरणाला 1 मार्क असे 2 मार्क आहेत. म्हणजे टोटल तुम्हाला 6 मार्क त्या ठिकाणी पडणार. 5 पैकी 3च सोडवायचे आहेत. जर तुम्ही 5 पैकी 3 बरोबर सोडवले तर तुम्हाला 2 अजून जे दिलेत ते सोडवायची गरज लागणार नाही. जर तुम्हाला विश्वास नसेल व 3 पैकी 3 बरोबर येतील याची खात्री नसेल तर तुम्ही अजून 1 एक्स्ट्रा लिहू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी मार्क जे आहे ते मार्क पडतील. त्यानंतर आहे फरक स्पष्ट करा कोणतीही 3. त्यामुळे पहिला आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र. आता या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हा फरक लिहित असताना आपल्याला काय करायचे, 2 कॉलम उभे करायचे आहेत. एक डावी बाजू आणि एक उजवी बाजू. आणि त्या कॉलममध्येच आपल्याला काय करायचं, उत्तर लिहायचं आहे. काही मुलं काय करतात, सूक्ष्म अर्थशास्त्राची एक व्याख्या लिहितात, खाली स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या लिहितात. एक सूक्ष्म अर्थशास्त्राचा फरक लिहितात, त्याच्या खाली स्थूल अर्थशास्त्र फरक असं लिहायचं नाही. 2 कॉलम करूनच उत्तर लिहायचं आहे, तरच तुम्हाला मार्क पडतील, अन्यथा पडणार नाही. आणि त्याच्याशी संबंधितच फरक असला पाहिजे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ आपण पाहू. मॉरिस डॉब यांच्या मते अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. स्थूल अर्थशास्त्र. कार्ल शॅपिरो यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कार्यपद्धतीशी संबंधित आहे. हा अर्थ पाहिला आपण. त्यानंतर आपण व्याप्ती पाहणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राची. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीत वस्तूच्या व सेवांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकाच्या किंमत निश्चित सिद्धांत आणि आर्थिक कल्याण सिद्धांत यांचा समावेश होतो. स्थूल अर्थशास्त्राच्या बाबतीत उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकास सिद्धांत आणि विभाजनाचा समग्र सिद्धांत यांचा समावेश होतो. हे त्या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा फरक झाला. तुम्हाला फरक परफेक्ट येत असेल तर तुम्ही 2 लिहिले तरी काय अडचण नाही. सूक्ष्म अर्थशास्त्राचे 2 आणि स्थूल अर्थशास्त्राचे 2 असं तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क पडतील. तर तुम्हाला खात्री नसेल दोन्ही बरोबर असण्याची तर तुम्ही अजून एखादं एक्स्ट्रा त्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर आहे मागणीतील विस्तार आणि मागणीतील संकोच. मागणीतील विस्ताराचा आपण अर्थ पाहू. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी जास्त होते, त्यास मागणीतील विस्तार म्हणतात. मागणीतील संकोचचा अर्थ आपण पाहू. इतर परिस्थितीत कोणताही बदल न होता वस्तूची किंमत जास्त झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, त्यास मागणीतील संकोच म्हणतात. हा त्या ठिकाणी मागणीतील विस्तार आणि संकोच याचा अर्थ आहे. त्यानंतर आपल्याला समतोल बिंदू दोन्हीतला आपण फरक पाहणार आहोत. एक आहे मागणीतील विस्तारमधला समतोल बिंदू. मागणीतील विस्तारात किंमत व मागणीचा नवीन समतोल बिंदू त्याच मागणी वक्रावर डावीकडून उजवीकडे वरून खाली सरकतो. मागणीतील संकोचमध्ये काय समतोल बिंदू. मागणीतील संकोचात किंमत व मागणीचा नवीन समतोल बिंदू त्याच मागणी वक्रावर उजवीकडून डावीकडे खालून वर सरकतो. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी 2 फरक लिहिले तरी चालतंय, परंतु तुमचे ॲक्युरेट असले पाहिजे तरच तुम्हाला 2 मार्क मिळतील. जर तुम्हाला खात्री नसेल तुम्ही अजून एक्स्ट्रा लिहू शकता. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फरक स्पष्ट करामध्ये तिसरा आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन GDP आणि एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP
या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आपल्याला पाहायचा आहे. यामध्ये स्थूल देशांना उत्पादन GDP याचा आपण अर्थ पाहू. दिलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशाचे उत्पादन GDP होय. तर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण पाहू. दिलेल्या आर्थिक वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य आणि देशाचे विदेशी उत्पन्न यांची बेरीज म्हणजे एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP होय. त्यानंतर सूत्र आपण पाहू. स्थूल देशाचे उत्पादन GDP बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात आयात. त्यानंतर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNPचं आपण सूत्र पाहणार आहोत. उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात आयात येणे वजा देणे. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे चौथा प्रश्न, सार्वजनिक वित्त व्यवहार आणि खाजगी वित्त व्यवहार. याचा अर्थ पाहू. सार्वजनिक वित्त व्यवहाराचा सर्वसामान्य नागरिकांना महत्तम लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने शासनाने केलेले वित्त व्यवहार म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय. खाजगी वित्त व्यवहार स्वहिताची पूर्तता करण्याच्या उद्देशाने व्यक्तीने किंवा खाजगी संस्थेने केलेले वित्त व्यवहार म्हणजे खाजगी वित्त व्यवहार होय. हा एक फरक झाला. त्यानंतर दुसरा त्यातला लवचिकता. दोन्हीमध्ये काय लवचिकता ते पाहू आपण. सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात. सार्वजनिक वित्त व्यवहारात बदल करण्यास वाव असतो. खाजगी वित्त व्यवहार कमी लवचिक असतात. खाजगी वित्त व्यवहारात बदल करण्यास फारसा वाव नसतो. त्यानंतर आपल्याला पुढे पाहायचं आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक या दोन्हीतला फरक. साधा निर्देशांकाचा अर्थ प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे साधा निर्देशांक होय. तर भारान्वित निर्देशांक प्रत्येक वस्तूला योग्य भार देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे भारान्वित निर्देशांक होय. साधा निर्देशांकाचं स्वरूप भारान्वित निर्देशांकाचं स्वरूप. साध्या निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक सोपे असते. भारान्वित निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक अवघड असते. त्यानंतर आपल्याला पाहिजे प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 3. आता या ठिकाणी 5 प्रश्न दिलेले त्यातले 3 सोडवायचे आहे. एक प्रश्न तुम्हाला 4 मार्काला दिलेला आहे. तिन्हीतले तुम्हाला परफेक्ट 3 कोणते येतात ते. जर तुम्हाला परफेक्ट वाटत नसेल तुम्ही 4 प्रश्न लिहू शकता. तर पहिला प्रश्न आहे सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये जे आहे त्याच्यामध्ये आपण एकूण 4 वैशिष्ट्ये आपण त्या ठिकाणी लिहिली पाहिजे. कारण 4 मार्काला आहे म्हणल्यावर 4 वैशिष्ट्ये आपण लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत म्हणून ओळख. तिसरा आंशिक समतोलावर भर. चौथा विशिष्ट गृहीतकावर आधारित. अशा प्रकारे 4 मुद्दे आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्र प्रतिमान स्पष्ट करा. दुसऱ्याचं उत्तर त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न चक्रीय प्रवाह जो आहे स्थूल अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना असलेली आपल्याला दिसून येते. त्यामध्ये तुम्हाला चक्रीय प्रवाहाची आकृती काढावी लागणार आहे आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण तुम्हाला लिहावं लागणार आहे. आता आकृतीमध्ये आपण काय पाहू की बाबा कुटुंब संस्था असेल, कुटुंब संस्थेकडून त्या ठिकाणी कामगार जे आहे ते कामगार त्या ठिकाणी कंपनीला मिळतात आहे. भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असेल
हे कंपनीला मिळतं आहे. उत्पादन संस्था त्या ठिकाणी वस्तूंची व सेवांची निर्मिती करत असते. मग यासाठी कामगार लागत असतात. कामगार या ठिकाणी यांना मिळत असतात. यातूनच खंड वेतन व्याज नफा हे त्या ठिकाणी मिळणार आहे. कंपनीला त्या ठिकाणी नफा मिळणार आहे, कामगारांना त्या ठिकाणी वेतन मिळणार आहे, व्याज त्या ठिकाणी बँकेंना द्यावी लागणार आहे, भूमीला खंड द्यावा लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही माहिती जी आहे ती माहिती लिहू शकता. त्यामध्ये तुम्ही अजून स्पष्टीकरण लिहू शकता. मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. त्या कृतीविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे, तुम्ही ती पूर्ण लिहायची आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, उपयोगितेचे कोणते 4 प्रकार स्पष्ट करा. उपयोगितेचे प्रकार आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. थोडक्यात त्याबद्दल उपयोगितेबद्दल प्रस्तावना करायची आहे आपल्याला थोडक्यात 2 ओळीची. आणि त्यानंतर त्या ठिकाणी प्रकार जे आहेत ते प्रकार लिहायचे आहेत. त्यामध्ये तर 4 मार्कला असल्यामुळे आपल्याला 4 प्रकार लिहिले तरी चालते. पहिला आहे रूपोपयोगिता, दुसरा आहे स्थल उपयोगिता, तिसरा आहे सेवा उपयोगिता, चौथा आहे ज्ञान उपयोगिता. हे उपयोगितेचे 4 प्रकार आहेत 4 मार्काला. हे झाले प्रकार, परंतु नुसतं प्रकार लिहायचं नाही, त्याचं विश्लेषण पण तुम्हाला लिहायचं आहे. मी फक्त तुम्हाला प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, अंदाजपत्रकाचा अर्थ सांगून प्रकार स्पष्ट करा. मग या ठिकाणी अंदाजपत्रकाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये समतोल अंदाजपत्रक आणि शिल्लकी अंदाजपत्रक, तुटीचे अंदाजपत्रक अशा प्रकारे 3 प्रकार त्या ठिकाणी पडतात. म्हणजे आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे वित्तीय वितरण म्हणजे अंदाजपत्रक होय. अशा प्रकारे अंदाजपत्रकाची व्याख्या करता येईल आणि त्याचे प्रकार आपण 3 त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे उत्तर जे आहे त्या अर्थाला 1 मार्क आणि प्रकाराला 3 मार्क अशा प्रकारे तुम्हाला 4 मार्क मिळतील. त्यानंतर मागणी 5वा आहे, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे कोणते 4 घटक स्पष्ट करा. मग हा पण 4 मार्काचा प्रश्न आहे. मग या ठिकाणी मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक जे आहेत ते घटक आपल्याला सांगायचे आहेत. त्यामध्ये वस्तूचे स्वरूप, दुसरा आहे पर्याय वस्तूची उपलब्धता, तिसरा आहे वस्तूचे उपयोग, चौथा आहे व्यसनाच्या वस्तू सवयी. हे 4 प्रकार लिहिले तरी चालतील आणि तुम्हाला त्याचं विश्लेषण करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा, खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारात्मक स्पष्ट करा. कोणतेही 3 मार्क आहेत 12. म्हणजे एक प्रश्न जो आहे तो 4 मार्काला आपल्याला दिलेला आहे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत अनेक गृहीतकावर आधारित आहे. पहिला प्रश्न. तर उत्तर लिहिता काय करायचं, मी या विधानाशी सहमत आहे असं वाक्य लिहायचं आहे आणि कारण जे आहे ते कारण तुम्ही त्या ठिकाणी खाली लिहायचं आहे. मग यामध्ये कुठल्या गृहीतकावर आधारित आहे, विवेकशीलता, संख्यात्मक मापन, एकजिन्सीपणा, हे 4 हे 3 मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये लिहायचे आहेत. सहमत आहे का नाही त्याला 1 मार्क आणि 3 पॉईंटला 3 मार्क आणि या पॉईंटचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर चौथ्यातला दुसरा प्रश्न आहे, निर्देशांकाच्या कोणत्याही मर्यादा नाहीत. मग याचं उत्तर लिहिता काय लिहायचं, मी या विधानाशी सहमत नाही कारण निर्देशांकाच्या पुढील काही मर्यादा आहेत. निर्देशांकास नमुना चुका लागू, दुसरा आहे अपुऱ्या आकडेवारीवर आधारित, तिसरा आहे सूत्राची उणीव. अशा प्रकारे 3 पॉईंट लिहायचे आहेत आणि त्याचं विश्लेषण करायचं आहे.
त्यानंतर आहे तिसरा प्रश्न, पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली येणारा असतो. हे त्या ठिकाणी तुम्हाला आकृती आणि तक्त्याच्या मार्फत तुम्हाला उत्तर समजून सांगायचं आहे. पण शिवाय त्याआधी या विधानाशी मी सहमत नाही, कारण प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी आपल्याला स्पष्ट केलेल्या पुरवठा नियमानुसार वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यामध्ये समसंबंध असतो. पुरवठा पत्रकाचे आलेखीय सादरीकरण पुरवठा वक्र होय. यामध्ये तक्ता काढून त्या ठिकाणी आकृती काढून त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला लिहायचं आहे स्पष्टीकरणासह कारणासह. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची महत्त्वाची भूमिका आहे. तर या विधानाशी मी सहमत आहे. देशाच्या आर्थिक विकासात विदेशी व्यापाराची महत्त्वाची भूमिका पुढील साहाय्याने व्यक्त होता येते. परकीय चलन प्राप्ती, गुंतवणुकीवरील प्रोत्साहन. तिसरा आहे किंमत पातळी स्थैर्य. एवढे तुम्हाला 3 मुद्दे जे आहेत ते मुद्दे लिहावे लागणार आहे. ते स्पष्टीकरण पण तुम्हाला लिहावं लागणार आहे. तर तुम्हाला 4 मार्क मिळणार आहेत. एक तुम्हाला मी सहमत आहे की नाही त्याच्यासाठी 1 मार्क आणि 3 मार्क जे आहेत ते त्या ठिकाणी खालील मुद्द्यासाठी 3 मार्क दिलेले आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, सरकारला शुल्क व दंड व दंडात्मक रक्कमा यापासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मग 5व्याचं उत्तर काय या ठिकाणी, या विधानाशी मी सहमत नाही, कारण त्यामध्ये तुम्ही 3 मुद्दे लिहायचे आहेत किंवा 3 पॅराग्राफ करून उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5वा यामध्ये 2 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये आकृतीवरती तक्त्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नांची उत्तरं जे आहे ते उत्तर द्यायची आहेत. एका प्रश्नासाठी तुम्हाला 4 मार्क असे 2 प्रश्न असणार आहेत. तुम्हाला 8 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत. हा पॅरेग्राफ, ह्या तक्ता, ही आकृती तुम्ही कुठल्याही परिस्थितीत सोडवायची आहे, कारण त्याच्यामध्येच तुम्हाला उत्तर हे दिलेलं शोधायचं असतं तुम्हाला आणि मग त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 साठी 16 मार्क दिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 3 प्रश्नापैकी 8 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. मग याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. या नियमामध्ये तुम्हाला प्रस्तावना करायची आहे. मागणीचा नियम त्या ठिकाणी लिहायचा आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात मागणीचा नियम स्पष्ट केला आहे. मागणीचा नियम किंमत आणि मागणी यातील व्यस्त संबंध स्पष्ट करतो. त्यानंतर त्यामध्ये नियमाचे विधान लिहायचे तुम्हाला. इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत कमी झाली म्हणजे मागणी विस्तारते आणि किंमत वाढली असता मागणी संकोचते. हे नियमाचे विधान लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सूत्र लिहायचं आहे, dx = f (px).
हे सूत्र त्या ठिकाणी लिहायचं आहे. तसेच वैयक्तिक मागणी पत्रक लिहायचं आहे. किंमत, मागणी हे वैयक्तिक तक्ता तुम्हाला काढायचा आहे. तसेच वैयक्तिक मागणी पत्रकाचे स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर वैयक्तिक मागणी वक्र तुम्हाला काढायचं आहे. त्यानंतर वैयक्तिक मागणी वक्राचे स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचे आहे. तसेच त्या ठिकाणी मागणीच्या नियमाचे अपवाद तुम्हाला त्यानंतर लिहायचे आहेत. त्यामध्ये पहिला आहे गिफेनच्या वस्तू, दुसरा आहे प्रतिष्ठेच्या वस्तू, तिसरा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज, चौथा आहे किमतीचा आभास, पाचवा आहे अज्ञान, सहावा आहे सवयीच्या वस्तू. अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये 6 पॉईंट लिहायचे आहेत. तर तुम्हाला त्या ठिकाणी 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात. आकृत्या काढायचे आहेत, तक्ते काढायचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची कार्ये स्पष्ट करा. भारतीय रिझर्व्ह बँकेबद्दल थोडक्यात प्रस्तावना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला बँकेची कार्ये लिहायची आहेत. पहिलं कार्य आहे चलनी नोटांची निर्मिती करणे, दुसरं आहे सरकारची बँक म्हणून कार्य करणे, तिसरं आहे बँकांची बँक म्हणून कार्य करणे, चौथा आहे परकीय चलन साठ्याचा सांभाळ करणे, पतपैशाचे नियंत्रण करणे, सहावा आहे आकडेवारी गोळा करणे व प्रसिद्धीस देणे, सातवा आहे विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य करणे, 8 आहे इतर कार्य करणे. असे 8 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात परफेक्ट लिहिलं तर. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पूर्ण स्पर्धेचा अर्थ लिहून पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. मग याचा पूर्ण स्पर्धेचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे ज्या बाजारात बाजार स्थितीचे पूर्ण ज्ञान असणारे असंख्य ग्राहक व विक्रेते कोणत्याही निर्बंधाशिवाय एकजिन्सी वस्तूंच्या खरेदी विक्रीत गुंतलेले असतात अशा बाजारास पूर्ण स्पर्धेचा बाजार म्हणतात. मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या मते जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हाच पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये आपल्याला पाहिजेत. पहिलं वैशिष्ट्य आहे असंख्य विक्रेते असंख्य ग्राहक. त्यानंतर दुसरं आहे एकजिन्सी वस्तू, तिसरं आहे मुक्त प्रवेश आणि निर्गमन, चौथा आहे एकच किंमत, पाचवा आहे बाजाराचे संपूर्ण ज्ञान, सहावा आहे उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता, सातवा आहे वाहतूक खर्चाचा भाव, आठवा आहे सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण. अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. आता या प्रश्नपत्रिकेबरोबरच तुम्हाला मी याची ॲन्सर शीट तुम्हाला खाली जोडून देतो. ही मित्रांनो त्या ठिकाणी अर्थशास्त्र जुलै-ऑगस्ट 2023ची उत्तरपत्रिका आहे. यामध्ये तुम्ही उत्तर त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहू शकता कशा प्रकारे उत्तरपत्रिका सोडवलेली आहे आणि त्या प्रकारे तुम्ही प्रश्नपत्रिका जी आहे ती प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न तिसरा, चौथा, पाचवा प्रश्न चौथ्यातला पहिला, सहमत आहे का नाही त्याचं कारण लिहायचे. त्यानंतर प्रश्न पाचवा तक्त्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे. त्यानंतर तुम्हाला पाचव्यातला तिसरा जो आहे तो पॅरेग्राफवरनं उत्तर तुम्हाला त्याची लिहायची आहेत. आणि सहावा प्रश्न जो आहे तो सहावा प्रश्न तुम्हाला अशा प्रकारे लिहायचा आहे. तर तुम्ही सविस्तरपणे लिहिलं तर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळे
चांगल्या प्रकारे पेपर लिहा. पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.